सगळ्यांना फोन यायला लागले। तर तो जो काय आजी म्हातार म्हणून जो काय जी आधी प्रवृत्तीचा पोरगा आहे तर तो नुसता फोनवरच त्यांनी शिव्या नाही दिल्या, तर तो परत दत्तनगरला ह्याच्या घरापर्यंत गेला, त्याला ह्याच्या घरच्यांना पण शिव्या दिल्या, त्याच्यानंतर हा बाहेर चौकात दिसला ह्याला पण शिव्या दिल्या। म्हणजे मला एक गोष्ट सांगा, तो पोरगाची आम्ही थोडी माहिती घेतली, तो खायला महाग आहे, त्याचं घर अतिक्रमणित आहे काय, त्याचं एवढी बेकार परिस्थिती असताना सुद्धा त्याला एवढी धमक येते कुठनं? तर ही आपल्याला चेक करायची एक पद्धत आहे, किंवा खडा मारून बघितलं तर काय होतंय, दगड मारून बघितलं तर काय होतंय, कळलं का? त्यातला काल आपल्याला लागला, आपल्याला त्या जिहाद्यांनी खडा मारून बघितला, किंवा ही कशी रिॲक्ट करते त्या गोष्टीवरती। पण नशिबानं जी काही ज्यांच्यापर्यंत मेसेज पोहोचले ते बऱ्यापैकी सगळे पोलीस स्टेशनला आले। 3 वाजेपर्यंत आपण त्या ठिकाणी तक्रार नोंदवण्यासाठी बसलो। आपलं म्हणणं होतं की धार्मिक भावना दुखावल्यात म्हणून तक्रार घ्यावी, पण पोलीस प्रशासनाचं त्याच्यामध्ये म्हणणं येत होतं की असं काय अँगल त्यात दिसत नाहीये, त्यांनी काय कुठलं नाव घेतलेलं नाहीये, पण रेकॉर्डिंगमध्ये स्पष्ट दिसतंय की तो सांगतोय की ती पोस्ट डिलीट कर। ज्यावेळेस अनिकेत विचारतो की कुठली पोस्ट म्हणून, तर त्यांनी पोस्ट ती त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटला सेंड केली। म्हणजे स्पष्ट दिसतंय की संभाजी महाराजांची जी काही पोस्ट होती तो त्या ठिकाणी म्हणतो की ती डिलीट करा म्हणून। तर त्याला पोलिसांनी काल रात्री उचलून आणला, पण अजून पण वकील साहेबांची मागाशी बोलणं झाल्यानंतर वकील साहेबांचं म्हणणं आलं की त्याच्यावर FIR दाखल झाली पाहिजे होती, तर त्याच्यावरती NC झाली, नॉन कॉम्युनिजन आहे गुन्हा, तो जामिनावर सुटल। पण ह्याच्यात मेन मुद्दा असा आहे, त्याच्यात ही धमक आली कुठनं, त्याच्या आका कोण आहेत ही पण चेक केलं पाहिजे। त्याचबरोबर आपण आपल्याला ऐकायचं पाकिस्तानमध्ये हे झालं, बांगलादेशमध्ये हे झालं, काश्मीरमध्ये झालं, आता नाशिकमध्ये कळलं, नाशिकमध्ये पण जिहाद आलाय, आता हे फलटणला पण आहे। त्यांची जी पिलावळ आहे ना, म्हणजे त्या जिहादी प्रवृत्तीतली जी पिलावळ आहे, जी ज्यांना हे पोस्ट सहन होत नाही, टिपू सुलतान यांचा कोण आहे, औरंगजेब कोण आहे यांचा, त्यांना काय रागायची गरज आहे? इथं महाराष्ट्राचा काय संबंध आहे टिपू सुलतान बरोबर? पण तरी पण तो रिॲक्ट होतो, आणि एवढा बेकार रिॲक्ट होतो, त्याच्या मागं कोण कोण आहेत ती पण चेक केलं पाहिजे। पोलिसांनी त्याचे CDR काढले पाहिजेत, त्याचे मोबाईल चेक केला पाहिजे, त्याच्यात कुठले व्हिडिओ आहेत का बघितलं पाहिजेत, नाहीतर ब्लॅकमेलिंगचा तर यांचा धंदाच आहे त्यांचा, या सगळ्या गोष्टी पण बघितल्या पाहिजेत। त्याचबरोबर आपण हिंदू म्हणून पण जागरूक पाहिजे। आज इथं संख्या बघून जरा बरं वाटतं की लोक आता जागरूक झालेत, नाहीतर पहिलं आपण थोडंसं काहीतरी राजकारण आहे व्हिडिओ क्रिएटर आपण समाज महाराज आपण व्हिडिओ बनवले, त्याबाबत शुक्रवार पेठेतील आजी माता यांनी आई बहिणीनं शिवेगाळ करून घरी येऊन जीव मारायची धमकी देऊन व आपल्या हिंदू धर्माबद्दल आता गाण बोलून संभाजी महाराजांना शिव्या देऊन आपला अपमान केला का व आपल्या घरी येऊन सगळे मारहाण करण्याचे प्रयत्न केले। ही गोष्ट आपल्यासोबत दाखवली, शिवेगाळ करून आपल्या संभाजी महाराजांचा व्हिडिओ डिलीट करून तिथे सुद्धा तुमच्या आईचं कोण आहे काय आहे असं गाणगाण शब्द वापरून त्यांनी माझं व माझ्या घरच्यांचं व आपल्या हिंदू धर्माबद्दल जे काय बोलले त्याबद्दल अजून त्या पोलिसांनी काय ॲक्शन घेतली नाही आहे, त्याबाबत आपली चांगली कारवाई व्हावी माझी फलटण शहर आहे, हे ऐतिहासिक शहर आहे। इथं अगदी ज्यांनी स्वराज्याचं स्वप्न बघितलं सगळ्यात पहिल्यांदा शहाजीराजे भोसले, त्यांचं सुद्धा आजोळ इथूनच आहे। छत्रपती शिवाजी महाराज ते पण इथूनच चालू होतात, आणि आता ज्यांची काल जयंती झाली, जे आपल्या सर्वांचं काळीज म्हणू शकतो आपण, धर्मवीर छत्रपती संभाजीराजे, त्यांचं काल ज्या प्रकारे ह्या मुलाच्या स्टेटसवरून जे काय युद्ध पेटलंय, युद्ध ह्या अर्थाने बोलतोय की पाठीमागं ज्यावेळेस श्रीरामनवमीचा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमात मी DYSPला भेटून सांगितलं होतं की जो काही लव जिहादच्या प्रकारात आमच्या तरुणींचा जो काय अत्याचार अन्याय होतो, तर त्या अन्याय अत्याचारासाठी साहेब आम्ही जो काय तिथं देखावा लावलेला होता तो देखावा ठेवा, त्यांनी ठेवून दिला नाही। की फलटण शांत आणि सभ्य नगरी आहे, इथं आजपर्यंत असं कधीही झालेलं नाही। माझा DYSPला प्रश्न आहे की आज हे घडलं, याची तुम्हाला आम्ही काही दिवसापूर्वीच प्रचिती दिली होती की असं इथं घडू शकतं, आणि ह्याच्यासाठी आम्हाला जनजागृती करू द्या, तुम्ही आम्हाला जनजागृती करून दिली नाही। आज ही एका ह्या मुलाच्या घरापर्यंत आलंय, तर इथं उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या घरापर्यंत यायला किती वेळ लागणार आहे? पोलीस प्रशासन गांधारीच्या भूमिकेत आहे। ज्या छत्रपती संभाजी महाराजांचा अतोनात 40 दिवस काय हाल केलं हे सगळ्यांनी बघितलेलं आहे, आणि असा हाल झालेल्या माणसासाठी आमचा देह जर झिजत नसेल, आमचा देह जर झगडत नसेल, तर आमचा हिंदू म्हणून जगण्याला काही एक अर्थ नाही।
माणूस म्हणून सुद्धा आपण जगू शकत नाही, ह्याच्यापेक्षा बेकार खालच्या पातळीवर आपण आहे. आपल्यात काय कमी? काही लोकांना बोलायची वाचा देवाने दिलेला नाही, आपल्याला दिली. हक्क मांडू शकतो ना, भांडू शकतो ना आपण. काल पोलिसांनी काय फरक पडला असता, एनसी दाखल करून घेतली पोलिसांना. आपण शिकवायचं का पोलिसांना कायदा काय आणि काय नाही? 40 वर्ष तुम्ही सर्व्हिस करताय पोलीस खात्यात. हा गुन्हा घडला, ह्या गुन्ह्याच्या पाठीमागं नेमकं काय आहे, उद्देश काय आहे? आम्ही संभाजी महाराजांची जयंती महाराष्ट्रात साजरी करायची नाही का? त्यांचे स्टेटस ठेवायचे नाहीत का? जर ठेवलं तर पोटात ज्यांच्या दुखतंय त्यांचा नेमका किडा कुठं वळवायतोय? त्या किड्याला खाद्य कोण पुरवतोय? फलटणपर्यंत जिहाद आला म्हणजे हा आमच्या घरात आलाय. मग पोलीस ह्याच्यावरती बंदोबस्त करणार का? पोलिसांनी सरळ हात वर करून सांगावं आमच्यात हिंमत नाही, तुमचं तुम्ही बघून घ्या, आम्ही खंबीर आहे. परत पोलिसांनी म्हणू नये की आम्ही कायदा सोडला, आम्ही संविधान मोडलं, आमची इच्छा नाहीये. पोलिसांनी आता एक करावं की इथून आपण सगळे जाणारच आहोत. वास्तविक गुन्हा हा कालच दाखल व्हायला पाहिजे होता, का तर इथं आमच्या धर्माशी, आमच्या संभाजी महाराजांशी आमचं जे काही नातं जोडलेलं आहे त्याच्या अनुषंगानंच हा आमच्यावरती घात झालेला आहे. आमची धार्मिक भावना दुखावली गेली ना. 2 धर्मामध्ये आता द्वेष निर्माण झाला ना. मग ही धर्म भावना किंवा 2 समाजात ते निर्माण होणारं कृत्य झालेलं आहे. असं झालेल्या कृत्यावर गुन्हा दाखल करायचा, त्या गुन्ह्याच्या पाठीमागं त्याला आणखीन कोण बळकटीकरण द्यायला, जसं मगाशी सांगितलं की त्याला आर्थिक स्रोत कुठून आहेत, कोण कोण त्याला पैसे पुरवतंय, हलालाचे पैसे त्याला मिळत आहेत का, 2 नंबरवाल्यांचे पैसे मिळतात का, अजून आमच्यातलेच कोण आहेत का त्यांना पैसे देणारे? बरं, आज फक्त पैसे दिल्यात, डोकी वाढत गेली तर त्याचा काय परिणाम होतो ही इतिहासात आपण भोगलेला आहे. मुघलांची संख्या जास्त होती म्हणून मुघल सैरभर कुठेही जात होते, आपल्यावर अन्याय अत्याचार करत होते. आपल्या माता भगिनींचं काय हाल केल्यात ही मी नावाने कुणाला इथं सांगायला नको. प्रत्येकाने शाळेत इतिहास बघितलाय, वाचलाय. फक्त डोळे, कान आणि डोकं जरा जागेवर ठेवा, उघडं ठेवा. आपल्या आजूबाजूला काय घडतंय हे बघा. आज ह्या मुलानं डिरिंग केली, ह्यांनी हे सत्य बाहेर आणलं म्हणून ठीक आहे. हाला जर भीती वाटून हा गप्प बसला असता तर आपल्याला कळलं असतं का? आम्ही मागं किती दिवसपासून अक्षय चाललंय ओरडाओरड की साहेब आपल्या फलटणपर्यंत जिहाद पोहोचलेला आहे, तर पोलिसांनी आम्हाला सांगावं नाही आपल्या फलटणमध्ये असं जिहादचं काही घडत नाही, तुम्हीच उलट तुमच्यामुळं फलटणमध्ये हिंदू मुस्लिमचा काहीतरी द्वेष माजत. आता हे कृत्य आम्ही केलं का? मग आता ज्यांनी केलंय पोलिसांनी त्यांची सखोल चौकशी करावी, त्यांच्यावरती कारवाई जसं यूपीमध्ये योगी आदित्यनाथ करतायत त्याप्रमाणे इथं देवेंद्र फडणवीस करतात का बघू. राज्य आहे, हिंदूचं राज्य आहे, आपण जाऊयात आणि आपण एक राहूयात. जोपर्यंत आपण एक राहणार आहे तोपर्यंत आपल्या घरापर्यंत कोणी येणार नाही. आपण जोपर्यंत वेगवेगळं राहणार आहे, प्रत्येकाला एकटं गाठवूनच हमला होणार आहे. आपल्या महाराजांवरती पण एकटं गाठवूनच हमला झाला होता, ही लक्षात ठेवा. आणि तिथं एफआयआर त्यांना घ्यावीच लागणार आहे. आपण कालची घटना झाली अतिशय निंदनीय. आता ह्या पोरांनी काय गुन्हा केला मला सांगा? जे आहे ते आहे. तुमचा सगळ्यांचा बाप हेच आहे ना, दुसरा थोडीच आहे. तुम्हाला एवढी राग यायची कारण नको. तुम्ही लोक जी त्यांच्या गाड्यावर जाऊन खाता 30-30 रुपये देऊन दालच्या बिलच्या, ती पहिल्यांदा बंद करा. आर्थिक पैसे फळं घेता, इथवर दाड्या वाढल्यात तरी तुम्ही ती दाय घालता. घालू नका ना. आपल्यातली मेल्यात का? हा, पहिल्यांदा तुम्ही त्यांच्या आर्थिक बहिष्कार घाला. सगळ्यात उपाशी मेल्यावर त्यांना कळेल, आपली जाणीव त्यांना कळेल, त्याशिवाय त्यांना कळणार नाही. हां, मध्यंतरी 2-3 प्रकरणं झाली, ती काय आता इथं उकळून काढायची गरज नाही, बरोबर का ना? त्यावेळेस त्यांचे झाडून येत होते आणि आम्हाला फोन करायला लागायचा, अहो इथं या पोलीस स्टेशनला. कशासाठी? हां, न सांगतात कशी जमा झाली तशी होणार प्रत्येक वेळेस. काल आज ह्या पोरालाच कमी जास्त काय झालं असतं, काय कोण जबाबदार? त्या पोरांनी काय वाईपट केलं नाही, अतिशय चांगलं केलं. इतिहास जागा केला इथं ना, खरोखर इतिहास जागा केलाय. जे आपले शेंड आहेत ना, शेंड झोपलेले तर आज जागे केले ते सगळे. परतच्या वेळेस जर अशी घटना घडली, जागेवरच खाटा उकरायचा त्याला बघा. एक जीसीपी आणून तिथंच पुरायचा, 40 दिवसाची वाटच बघायची नाही त्याची.
स्वतःचा तिथंच जागेवर 40वा घालायचा. त्याशिवाय पर्याय नाही, तरच आपली आई माऊली सुखात राहील फलटणमध्ये. आणि शंभूराजांचा आजोळे छत्रपती शिवाजी महाराजांची सासूरवाडी. एवढं लक्षात ठेवा. ह्यांच्या ह्याच्यात असं होतंय म्हणल्यानंतर ना फार अवघड आहे. मी काय जास्त बोलत नाही, एवढंच बोलतो. जय शिवराय. तुम्ही ज्या संख्येने इथं आलाय, संभाजीराजांचं आजोळे हे शोभतंय असं खरं. तर उद्या जर नक्कीच जर असे काही विषय झाले, एक डोक्यात घ्या, हा पहिला विषय नाही आणि ह्यो शेवटचा पण नाही. ह्यो पहिला नाही आणि ह्यो शेवटचा पण नाही. ह्यो लय किरकोळ विषय आहे. जिहाद सारखे विषय फलटणमध्ये होतात, त्यावेळेस पण ह्याच संख्येने तुम्ही आला पाहिजे. पूर्वी कुठल्या जातीची काय घेणं नाही, फक्त तिच्या पुढं एक 2.5 अक्षराचं नाव लागतं, ते म्हणजे हिंदू. त्या हिंदुत्वासाठी, हिंदूंसाठी आपण आलं पाहिजे. तो हुशार आहे, तो जो आहे का नाही औरंगजेबाच्या औलाद, ते हुशार आहे. त्याने बघा व्हिडिओमध्ये फक्त शिवाय दिल्या, ऑडिओमध्ये म्हणजे संभाजी महाराजांचं नाव घेतलं नाही, किंवा त्याचा खापरपणचा जो कोण होता औरंगजेब, त्याचं नाव घेतलं नाही. आपली जुनी माणसं म्हणतात सगळी तशी नसतात. आज जिथं संख्या कमी आहे का नाही, तिथे गुलाल लावून ज्योतिबाच्या नावाने चांग भलं पण म्हणणार. पण त्याच्या पुढची पिढी आहे का नाही, तीच ज्योतिबाचं मंदिर पाडण्यासाठी प्रयत्न करत असते. आता ही पिढी आता जी आहे ना, ती पूर्ण हिंदू धर्माच्या विरोधातली. जिथं शिवाजी महाराज संभाजी महाराजांना मानलं जात नाही, तिथं भाईचाराचा संबंध संपला ना. आपण एक फोन केला की शुल्कून पहिला जातो, काय गरज नाही या गोष्टीची. जिथं विषय कट धर्माचा येईल, जिथं विषय शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा येईल ना, तिथं कोण घेणं देणं नाही आपला. शिवाजी महाराज संभाजी महाराज हिंदूच हेच आपले भाऊ, एकच डोक्यात ठेवा. कायदेशीर काय असतील ते वकील साहेब सांगतील. करून त्याला ताब्यात घेऊन अटक केलेला आहे. पोलीस कारवाई चालू आहे. त्याला आपल्या ताब्यात घेऊन त्याचा ऑफिस त्या ठिकाणी त्याला नेण्याची कारवाई चालू आहे. आम्ही आमचा तपास आणि हे कायदेशीर कारवाई करत आहोत. तुम्ही सांगायची गरज नाहीये. आम्हाला कळतं ना कायदा, पण ज्यामध्ये काय कारवाई करायची ते आम्हाला समजतं. तुम्ही जे सांगतात ते त्यामुळे तुमच्या भावनेचा आदर आम्ही जे काय करतात कायद्याचे बसत 100% केलं आहे आणि 100% करणार आहोत. तुमचं अजून काय म्हणणं असं सांगा, ते आम्ही अजून घ्या. मोठ्या प्रकारे तक्रार दाखल झालेली आहे. त्यामुळे तक्रारीवर त्याला कायदा दिलेला आहे, विरोध कारवाई केलेली आहे. आम्ही पुढील कारवाई चालू आहे. तुमचं जे म्हणणं आहे की आम्ही तुमचं काय अँगल असतील, तपासणी अँगल असतील ते द्या. का झालेल्या तक्रारीमध्ये अधिक तुमचे पूर्वजबाब घेऊन अधिक तपास कोर्टाच्या परवानगीने तपास चालू करून तुझं तपास 100%. तुमचं जे म्हणणं आहे ते 100%. अटक केलेली आहे. आता ताब्यात होता, अटक केलेली आहे, कारवाई केलेली आहे. साहेबांनी